नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। MST CET 2025 ही 9 एप्रिलपासून सुरू होत आहे। तारीख जवळ येत चाललेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक थोडंसं दडपणाचं वातावरण निर्माण होत नाही, कारण कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे। आणि म्हणून मीही थोडासा वेगळा प्रयोग आज यामध्ये करतोय की तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली जाईल की ज्यामध्ये PDF तुम्हाला पाहायला मिळेल। अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इतर 6 ऑर्गॅनिक सेक्शन मधून अतिशय महत्त्वाचा चॅप्टर असणार आहे। यामध्ये MST CET 2023 आणि MST CET 2024 ला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची काठिण्य पातळी तुमच्या लक्षामध्ये येईल आणि प्रश्न वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हा प्रश्न खूप सोपा आहे आणि याचा पर्याय मी लगेच शोधू शकतो, तर तितकं ते सोपं नाही। ॲप्लिकेशन ओरिएंटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असल्यामुळं वाचताना सोपं वाटतं, परंतु उत्तर शोधताना निश्चितच अडचण होते। आणि त्यामुळं या व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक दिली जाईल त्या माध्यमातून तुम्ही गुगल ड्राईव्हच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्याकडे ते मागून घेऊ शकता, त्याची प्रिंट काढू शकता। पाहिजे त्या वेळेस ते प्रिंटेड मटेरियल तुमच्याकडे जे अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्सवर जे क्वेश्चन्स असणार आहेत ते केव्हाही वाचू शकता। त्यामध्ये प्रश्नामध्ये सोल्युशन पण दिलेलं आहे, रिॲक्शन काही दिलेले आहेत, त्यामुळे अंडरस्टँडिंगला खूप वाव आहे। चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला समजू शकेल। म्हणजे एकच प्रश्न जो असणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं असल्यामुळं तुमच्या लक्षामध्ये कंटेंट बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकेल आणि त्यावर आधारित वेगळ्या पद्धतीने प्रश्न आला तरी तो प्रश्न तुम्हाला सोडवता येईल। त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एक विनंती आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही PDF लिंक दिली असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही गुगल ड्राईव्हच्या साहाय्यानं ते PDF लिंकमध्ये असणारे प्रश्न मागवून घेऊ शकता। त्यामध्ये ईमेल ID पण मी दिलेला आहे, त्याच्याही माध्यमातून तुम्ही हे करू शकता। त्यामध्ये मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरच्या आधारे जर काही आपल्या शंका असतील तर त्या विचारू शकता, थेट विचारू शकता, किंवा काय अपेक्षा असतील तर कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकता। परंतु केमिस्ट्री सारख्या खरं स्कोरिंगला म्हटलं तर तसा विषय खूप चांगला आहे, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये MCQ लेवलची काठिण्य पातळी वाढवताना आपल्याला दिसते, म्हणजे वाढत आहे आणि त्या दृष्टीनं थोडंसं विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे एकीकडे सांगितलं तर की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण 2 वर्षाचे जर प्रश्न आपण पाहिले तर निश्चित यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे, भीती म्हणून नाही परंतु त्या दृष्टीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा येणाऱ्या परीक्षेला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। अभ्यास खूप मन लावून करा। अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, निश्चित त्यावर व्हिडिओ काढला जाईल। धन्यवाद।